पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे पेरणीच्या अगोदर सगळे बांध किंवा मेरा ज्याला आपण ग्रामीण भागात म्हणतो ते माती घालून त्याची उंची वाढवली जाते पाणी टिकवण्यासाठी आणि सापांना मग राहायची जागा पण बंद होते, लक्षात घ्या. आणि त्यामुळे धामण खरं तर वेगवान साप, शेतकऱ्याचा सर्वात जवळचा मित्र, आणि असे ते साप जागा नसल्यामुळे असे येऊ शकतात, लक्षात घ्या. फार क्वचित धामणला न पकडता असं थांबलेला साप बघायला मिळतो, लक्षात घ्या. साप पण थकतात, लहान हृदयाचा तो प्राणी आहे, लक्षात घ्या. जास्त वेळ तो पळू शकत नाही, माणसाची हालचाल पळतोय पण जागा नसल्यावर साप म्हणजे अशा प्रकारे तो बिळाच्या शोधात असा फिरू शकतो, लक्षात घ्या. आपल्या शेतात, विशेषतः आपल्या भागात अशा प्रकारे साप आपल्याला शेतकऱ्यांना दिसेल. खरं तर येथील शेतकऱ्याने मला बोलवले, त्यांना ह्याची कल्पना नव्हती की हा धामण आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी सापांना ओळखणं पण गरजेचं आहे. पण बघू शकता तुम्ही, लांबच असा बारीक काळे पिवळे टिपके असलेला साप जर तुम्हाला दिसला तर तुम्ही त्याला धामण ओळखायला हरकत नाही. खरं तर शेतकरी आहेत त्यांनी असल्यामुळं मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, ते माझ्यापासून लांब येत होता. पण हा तुम्हाला ही माहिती पण देता यावी ह्यासाठी प्रयत्न होता. तो आपल्या रस्त्यानं आता निघून जाईल, पण तेही आपल्याला घाबरतात. मी एवढ्या जवळून शूटिंग करतोय, चावत नाही. तुम्ही घाबरून, महिलांनी विशेषतः घाबरायची गरज वगैरे नाही, याच्यापासून कोणताही धोका नाही आहे, लक्षात घ्या. धामण कसं जाते बघा.